आपण आपली तोरणपट्टी बनवायला सुरुवात करूयात। मी आपल्या क्रोशावर ऑरेंज कलरचे ऊल लावून घेतलेला आहे। आपल्याला एकूण 18 चेन्स घालायचे आहेत। आपल्या 18 चेन्स घालून झाल्यानंतर आपल्याला इथली ही जी चौथी चेन आहे क्रोशापासून चौथी 1 2 3 आणि 4 चौथ्या चेनकडे आपल्याला या अशा पद्धतीने डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे। 1 आणि 2 डबल क्रोशेट झाले। आता हा आपण इथेच सेम स्पेसमध्ये एक अजून डबल क्रोशेट घालून घेऊयात। ज्या सुरुवातीच्या 3 साखळ्या आहेत तो आपला पहिला डबल क्रोशेट आपण काउंट करणार आहोत आणि 2 डबल क्रोशेट ह्या एकाच गॅपमध्ये आपण घालून घेतलेले आहेत। आता मध्ये आपण 1 2 आणि 3 गॅप सोडायचे आहेत, 3 चेन सोडायचे आहेत आणि नेक्स्ट चेन स्पेसमध्ये आपल्याला एकाच ठिकाणी पुन्हा 3 डबल क्रोशेटचं वर्क करून घ्यायचं आहे। 1 2 आणि 3। त्यानंतर पुन्हा 1 2 3 चेन स्किप करायच्या आणि चौथ्या चेनकडे आपल्याला एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशेटचं वर्क करून घ्यायचं आहे। 1 2 आणि 3। त्यानंतर पुन्हा 1 2 3 चेन स्किप करूया आणि चौथ्या चेनकडे आपल्याला हे 3 डबल क्रोशेटचं वर्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर ही जी शेवटची चेन आहे इथे आपली, तिथे आपल्याला एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत। या अशा पद्धतीने 1 2 3 4 आणि 5 ठिकाणी आपलं हे 3 डबल क्रोशेटचं वर्क घालून झालेलं आहे। आता आपण इथे 4 चेन्सचा वापर करूयात। एकाच ठिकाणी आपण ह्या 4 चेन घातलेल्या आहेत शेवटच्या खांबाच्या डोक्यावर। आता आपल्याला हे आपलं वर्क असं टर्न करून घ्यायचं आहे आणि इथे प्रत्येकी हा जो गॅप आहे तिथे आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशेटचं वर्क करून घ्यायचं आहे। हे एका ठिकाणी झालं 2 हे 3 ठिकाणी झालं 4 आणि आता हा जो आपला पहिल्या रो मधला 3 डबल क्रोशेटचा सेट आहे त्यातला हा जो आपला शेवटचा खाप आहे, शेवटचा डबल क्रोशेट आहे, त्याच्या डोक्यावर ह्या अशा पद्धतीने आपल्याला एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशेटचं असं वर्क करून घ्यायचं आहे। 1 2 आणि 3। आपल्याकडे पहिल्या रो मध्ये 5 सेट होते 3 डबल क्रोशेटचे, दुसऱ्या रो मध्ये आपल्याकडे 5 सेट आणि ही एक चेनचं वर्क स्पेस आपण केलेलं आहे, 4 चेनचं वर्क स्पेस ते आहे। आता आपल्याला पुन्हा इथे ह्या खांबाच्या डोक्यावरच एकाच ठिकाणी 4 चेन्स घालायचे आहेत, वर्क टर्न करून घ्यायचं आहे आणि इथे 1 2 3 4 आणि 5 ठिकाणी आपल्याला 3 डबल क्रोशेटचं वर्क करून घ्यायचं आहे। ते आपण करून घेऊयात। एका ठिकाणी एका गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घालून घेणार आहोत। आपल्या ह्या तिसऱ्या रो मध्ये आपले 1 2 3 4 5 सेट 3 डबल क्रोशेटचे आणि हे चेनचं वर्क करून झालेलं आहे। आता पुन्हा आपल्याला नेक्स्ट रो मध्येही हे 4 चेन्स आणि इथे प्रत्येकी 1 2 3 4 आणि 5 गॅप्समध्ये 3 डबल क्रोशेटचं वर्क करून घ्यायचं आहे। ते आपण करून घेऊयात। एकूण 4 रो आपल्याला ऑरेंज कलरचे करायचं आहे। 5व्या रो पासून आपण आपला जो डायमंड शेप आहे, जी शंकरपाळीचा आकार आहे, तो करायला सुरुवात करणार आहोत। आपल्या पट्टीवर दुसरा रंग वापरून मी जांभळा रंग वापरणार आहे। आपण सुरुवात हा रो झाल्यानंतर 5th रो पासून आपण त्या जांभळ्या रंगाच्या वर्कनं सुरुवात करणार आहोत। आता आपण आपल्या 5th रोला सुरुवात करणार आहोत। सुरुवातीला आपल्याला इथे हे 4 चेन्सचं वर्क करून घ्यायचं आहे आणि 1 आणि 2 ह्या 2 गॅप्समध्ये आपल्याला
तीन डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत आपला ऑरेंज कलरचाच वापर करून. आता आपण ह्या स्टेजला आपल्या दुसऱ्या रंगाचा म्हणजे मी जो जांभळा रंग वापरणार आहे त्याचा वापर करणार आहे. क्रोशावर या अशा पद्धतीने आपल्याला ऊल इन्सर्ट करून घ्यायचं आहे. हे जे ऑरेंज ऊल आहे ते असं मागच्या बाजूला राहील आणि हे जांभळं ऊल जे आपल्या हातात आहे दुसरा रंग जो आपण ॲड करणार आहोत तो असा या चेनमधून आत खेचून घ्यायचा. आणि आता इथे ह्या अशा पद्धतीने आपल्याला इथे ह्या रंगाने जांभळ्या रंगाने 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहे. आता हा जांभळा रंग आपल्याला खाली सोडायचा आहे आणि पुन्हा ऑरेंज कलरने हे 1 आणि 2 गॅप आपण ऑरेंज कलरनेच 3 डबल क्रोशेट घालून बनवून घेणार आहोत. एकूण 5 आहेत आपल्याकडे हे डबल क्रोशेटचे सेट. 2 आपण ऑरेंज कलरने केले, मध्ये आपण जांभळ्या रंगाचा वापर केला. पुन्हा इथे 1 आणि 2 ठिकाणी आपण पुन्हा ऑरेंज कलरचा वापर करूनच 3 डबल क्रोशेटचे सेट घालून घेणार आहोत. या अशा पद्धतीने आता आपल्याला इथे 4 साखळ्या घालायच्या आहेत. वर कसं टर्न करून घ्यायचं आहे आणि इथे एका ठिकाणी आपण ऑरेंज कलरचाच वापर करून 3 डबल क्रोशेटचा एक सेट घालून घेणार आहोत. आता ही आपली मागची बाजू आहे त्यामुळे हे आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे. ह्या बाजूलाच आणि जांभळ्या रंगाचा वापर करून हा जो जांभळ्या रंगाचे सेट बनला ह्याच्या ह्या आणि ह्या दोन्ही बाजूला आपल्याला 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. आपण जांभळ्या रंगाचा वापर करणार आहोत. इथे 1 आहे. नेक्स्ट रो मध्ये आपण जांभळ्या रंगाने 2 सेट घालून घेणार आहोत. जांभळ्या रंगाचे 3 डबल क्रोशेटचे 2 सेट. हा आपण एका ठिकाणी 3 क्रोशेटचा सेट घालून घेतला. आता आपण इथे दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ह्याच्या ह्या बाजूलाही आपण 3 डबल क्रोशेटचा सेट घालून घेणार आहोत जांभळ्या रंगाचा वापर करून. 1, 2 आणि हा तिसरा डबल क्रोशेट आपण घालून घेतला. आता पुन्हा आपल्याला आपल्या ऑरेंज कलरने इथे आणि इथे म्हणजे 2 ठिकाणी 3 डबल क्रोशेटचे सेट घालून घ्यायचे आहेत. इथे आणि इथे आपण ते घालून घेऊया. आपल्या पहिल्या रो मध्ये आपण इथे जांभळ्या रंगाचं एक सेट घालून घेतला होता. ह्या बाजूला 2 ऑरेंज आहेत आणि ह्या बाजूला 2 ऑरेंज आणि मधोमध जांभळ्या रंगाचा एक सेट आला. त्यानंतर आता इथे जांभळ्या रंगाचे 2 सेट आले. हा जो आपण पहिला सेट घालून घेतला आहे त्याच्या दोन्ही बाजू. आता आपला तिसरा रो आपण करायला घेणार आहोत तेव्हा इथे आपल्याला हा 4 साखळ्यांचा वर्कस्पेस तयार करून झाल्यानंतर शेजारच्या जो गॅप आहे तिथे आपण 3 डबल क्रोशेट घालून घेणार आहोत आपल्या ऑरेंज कलरने. आणि त्यानंतर इथे 1, इथे 2 आणि इथे 3 ठिकाणी आपण जांभळ्या रंगाचा वापर करणार आहोत आणि आपले 3 डबल क्रोशेटचे सेट घालून घेणार आहोत. हा जो ऑरेंज कलर आहे तो असा बॅक साईडने आपल्याला सोबत घेऊन चालायचा आहे. या अशा पद्धतीने तो मागे घेऊन आपण आपलं वर्क जांभळ्या रंगाने पूर्ण करणार आहोत. हा एक सेट झाला जांभळ्या रंगाचा. हा दुसरा सेट झाला आणि हा दुसरा सेट झाला आणि हा आपण आता 3 डबल क्रोशेटचा तिसरा सेट हा इथे आपण घालून घेतलेला आहे.
हा जो ऑरेंज कलर आहे तो अशा ह्या पद्धतीने आपल्याला आतमध्ये बाजूला घालून घ्यायचा आहे आणि आपण वर्क करत जायचं आहे. आता इथे आपल्याला ह्या शेवटचा जो गॅप आहे इथे ऑरेंज कलरने 3 डबल क्रोशेटचा सेट घालून घ्यायचा आहे. इथे आपल्याला आता 4 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता इथे आपल्याला लगेचच जांभळ्या रंगाने आपलं वर्क सुरू करायचं आहे. इथे इथे एक येईल, 2, 3 आणि 4 सेट आपण जांभळ्या रंगाने घालून घेणार आहोत. 1, 2, 3 आणि 4. हा जो ऑरेंज कलर आहे हा असा मागच्या बाजूला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण आता जांभळ्या रंगाचा वापर करून 3 सेट घालून घेणार आहोत 4 ठिकाणी. 3 खांबांचे 4 सेट असणार आहेत. आता आपल्याकडे हा एक झाला, दुसरा आपण घालून घेत आहोत, आणि इथे आपण चौथा सेट 3 डबल क्रोशेटचे जे आपण सेट घालतो त्यातला हा चौथा आपण इथे घालून घेतला. आता हा रंग अशा मागच्या बाजूला घ्यायचा आहे आणि जांभळ्या रंगाचा ऑरेंज कलरचा वापर करून आपण इथे शेवटच्या हे जे गॅप आहे ऑरेंज कलरचा 3 खांबांचे सेट 3 डबल क्रोशेटचे सेट आपण इथे एक घालून घेणार आहोत. 2 आणि 3. अशा पद्धतीने आपली ही अर्धा डायमंड शेप तयार झालेला आहे. 1, 2, 3, 4. आता आपल्याला पुन्हा इथे 3, 2, 1 अशा पद्धतीने उतरत्या क्रमाने वर्क करून घ्यायचं आहे. आता आपण इथे सुरुवातीला 4 साखळ्यांचं वर्क करून घेऊयात. त्यानंतर इथे पहिल्यांदा आपल्याला ऑरेंज कलरने 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहे. आता ऑरेंज कलरचं उल खालच्या बाजूला असं ठेवून घ्यायचं आहे आणि 1, हा 2 आणि हा 3 या 3 गॅपमध्ये आपण जांभळ्या रंगाने वर्क करणार आहोत आणि ही जिथे चेन स्पेस आहे तिथे पुन्हा आपण ऑरेंज कलरने वर्क करून घेणार आहोत. हा जो शेवटचा चेन स्पेस आहे इथे आपण आपल्या ऑरेंज कलरने 3 डबल क्रोशेटचे सेट घालून घेणार आहोत. चार साखळ्यांचं वर्क करून घ्यायचं आहे. आपलं वर्क आपल्याला असं टर्न करून घ्यायचं आहे. आता आपण इथे 1, 2, 3 जांभळ्या रंगाचे स्टिचेस घालून घेतलेले आहेत. डबल खांबचे सेट घातलेले आहेत. आता ह्या रोमध्ये आपल्याला जांभळ्या रंगाचे 2 सेटचं वर्क करायचं आहे. इथे 4 चेन्स झाल्यानंतर इथे आणि इथे ह्या 2 ठिकाणी इथे आपल्याला सुरुवातीला 4 चेन्सचा एक वर्क स्पेस तयार करायचा आहे आणि पुढच्या ह्या ज्या गॅपमध्ये आपल्याला ऑरेंज कलरने 3 डबल क्रोशेटचा एक सेट घालून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे आणि इथे 2 ठिकाणी आपल्याला जांभळ्या रंगाचे 3 डबल क्रोशेटचे सेट घालायचे आहेत. आपल्याला ऑरेंज ऊल असं खालच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे. एक झाला म्हणजे एक पहिला
हा दुसरा डबल क्रोशेट आणि हा आपला इथे तिसरा डबल क्रोशेट. एक सेट तयार झाला. आता इथे दुसरा सेट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. 1 2 आणि 3 डबल क्रोशेट आपण घालून घेतले. त्यानंतर आता इथे आणि इथे 2 ठिकाणी आपल्याला, जसं आपण इथे केलं होतं, जेव्हा 2 जांभळ्या रंगाचे आपण स्टिचेस घातले, सेट घालून घेतले, तेव्हा 1 2 आणि 3 ऑरेंज कलरचे सेट आहेत आणि 2 जांभळ्या रंगाचे आणि एक चेन स्पेस. त्याच पद्धतीने इथे 1 आणि 2 जांभळ्या रंगाचे सेट आहेत आणि इथे 1 2 आणि 3 ऑरेंज कलरचे सेट होतील आणि चेन स्पेस. आपण इथे 1 आणि 2 ठिकाणी जांभळ्या ऑरेंज कलरने आता आपल्याला 3 डबल क्रोशेटचे 2 सेट घालून घ्यायचे आहेत. एक इथे आणि एक इथे. हा आपला आता आपल्या ह्या डायमंड शेपचा शेवटचा रो असणार आहे. आपण 4 साखळ्यांचं वर्क करून घेतलेलं आहे. आता इथे आणि इथे म्हणजे पुढचे 2 जे गॅप स्पेस आहेत आपल्याकडे, तिथे दोन्ही ठिकाणी आपल्याला ऑरेंज कलरचे 3 डबल क्रोशेटचे सेट घालून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला ह्या 2 जांभळ्या रंगाचे जे 3 डबल क्रोशेटचे सेट घातले आहेत त्याच्यामध्ये इथे एक सेट घालून घ्यायचा आहे. तीन डबल क्रोशेटचा एक सेट आपण इथे घालून घेतो आहोत. अशा पद्धतीने आपला जो डायमंड शेप किंवा जो शंकरपाळीवाला आकार आहे तो तयार झालेला आहे. ह्या अशा पद्धतीने हे आपल्याकडे आपला जो हा डायमंड शेप आहे तो तयार झालेला आहे. शंकरपाळीचा आकार किंवा डायमंड शेप. आपण इथे सुरुवातीला 18 चेन्स घालून घेतल्या. पहिल्या चेनकडे आपण पहिल्या 3 चेन स्किप करून चौथ्या चेनकडे आपण इथे एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशेट आणि 3 चेन्सचा 1 डबल क्रोशेट असं काउंट करून 3 व प्रत्येकी 3 चेन सोडून 1 2 3 4 वेळा आणि हे 5 असं प्रत्येकी 3 डबल क्रोशेटचे सेट घातले. त्यानंतरच्या पुढच्या 3 रोमध्ये 5 वेळा 3 डबल क्रोशेटचे सेट आणि हा एक 4 चेनचा वर्क स्पेस आपण तयार करून घेतला. ह्या 5व्या रोपासून आपण डायमंड शेप बनवायला सुरुवात केला. 1 2 3 4 5 6 आणि 7 7 रोचा वापर केला आपण आणि आपल्या ह्या डायमंड शेप तयार झालेला आहे. आता ह्यानंतरचं वर्क करताना आपल्याला पुन्हा इथून 4 रोज आहेत ते कम्प्लिटली ऑरेंज कलरने करायचे आहेत. मग ह्या अशाच पद्धतीने आपल्याला पुढे आपला डायमंड शेप त्याच्यानंतरच्या म्हणजे 4 रो झाल्यानंतर 5व्या रोपासून पुन्हा आपल्याला टोटल 7 रोमध्ये वर्क करून ही डायमंड शेप तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला जितकी मोठी लांब तोरणपट्टी बनवायची असेल तितकी मोठी तोरणपट्टी तुम्ही ह्या डिझाईनचा वापर करून बनवू शकता. मला इथे 3 फूट लांब तोरण बनवण्यासाठी एकूण 1 2 3 4 5 6 7 आणि 8 डायमंड शेप मी ह्यात बनवून घेतलेले आहेत. मध्ये प्रत्येकी आपण 4 रो ऑरेंज कलरचे बनवून घेतलेले आहेत. ह्या तोरणपट्टीची लेंथ आता 35 इंच इतकी झालेली आहे. दोन्ही बाजूला आपण बॉर्डर करणार म्हणजे 36 ते 36.5 म्हणजे जवळपास 3 फूट जी मला अपेक्षित त्याची लेंथ आहे.
ती पूर्ण होणार आहे. आता आपण ह्याला बॉर्डर कशी करायची ते बघूया. मी बॉर्डर करण्यासाठी इथे पोपटी रंगाचा वापर करणार आहे. आपण बॉर्डर बनवायला सुरुवात करूयात. आपण इथे बॉर्डर करताना सुरुवातीला 3 साखळ्यांचा एक खांब घालून घेऊयात आणि इथे शेजारी ह्याच गॅपमध्ये आपण अजून 2 खांब म्हणजे एकूण 3 खांब 3 डबल क्रोशेट आपण घालून घेणार आहोत. एक साखळी घालूयात मध्ये. हा जो पुढचा स्पेस आहे इथे आपल्याला पुन्हा 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत ऑल ओव्हर. एक चैन, 3 डबल क्रोशेट ह्या गॅपमध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि एक साखळी घालून घ्यायची आहे. असं इथून ते इथपर्यंत पूर्ण आडव्या बाजूला करायचं आहे. आणि जेव्हा आपण या कॉर्नर स्पेसकडे येऊ इथे आणि जेव्हा इथे येऊ तेव्हा आपल्याला इथे प्रत्येकी 3 डबल क्रोशेट, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशेट इथे घालून घ्यायचे आहेत. हा एक कॉर्नर झाला. इथे आपल्याला आपला दुसरा कॉर्नर तयार करून घ्यायचा आहे ह्या इथे. तसंच ह्या समोरच्या बाजूलाही आपल्याला इथे आणि इथे आपले 2 कॉर्नर स्पेस तयार करून घ्यायचे आहेत. तिथे आपल्याला 3 डबल क्रोशेट, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशेटचं एकत्र वर्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं पट्टीचं वर्क पूर्ण होईल. आपली पट्टी पूर्ण बॉर्डर करून पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला तिचा लुक कसा आला आहे ते दाखवून देते. आपण आपल्या पट्टीला बॉर्डर घालत ह्या कॉर्नरपर्यंत आलेलो आहोत. कॉर्नरला आता इथे या सेम स्पेसमध्ये आपल्याला एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशेट, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशेट असं वर्क करून घ्यायचं आहे. એટલે हे 3 डबल क्रोशेट म्हणजे हे आडव्या बाजूची पट्टी झाली आणि हे 3 डबल क्रोशेट म्हणजे ह्या उभ्या बाजूचं वर्क आपलं झालं. आता हा जो पुढचा गॅप आहे 1, 2, 3, 4 या प्रत्येक ठिकाणी पुन्हा आपल्याला 3 डबल क्रोशेटचं वर्क करून घ्यायचं आहे. मध्ये आपण एक चैन घालूया. दोन आणि 3 इथे पुन्हा एक चैन. आता आपल्याला हा जो पुढचा स्पेस आहे इथे आपल्याला एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशेट, 3 चैन्स आणि 3 डबल क्रोशेट असं वर्क करून घ्यायचं आहे. हे आपल्या उभ्या बाजूचा क्रोशेट झाला आणि ही आडव्या बाजूसाठीच आहे. आता इथून ते इथपर्यंत आपल्याला पूर्ण ह्या बाजूलाही आडव्या पट्टीला वर्क करून घ्यायचं आहे आपल्या बॉर्डरचं. आपण हे वर्क पूर्ण करून घेऊयात. ह्या अशा पद्धतीने ही आपली तोरणपट्टी तयार झालेली आहे. ह्याला आपण ही अशी बॉर्डरही घालून घेतलेली आहे. कॉर्नरकडे आपण एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशेट, 3 चैन्स, 3 डबल क्रोशेट असं वर्क करून घेतलेलं आहे. प्रत्येक गॅपमध्ये 3 डबल क्रोशेट मध्ये मी एका साखळीचा वापर केलेला आहे. हे अशा पद्धतीने आपली पट्टी पूर्ण झालेली आहे. पट्टीची लेंथ आता जवळपास 36.5 ते 37 इंच झालेली आहे.